सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या अंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन एक्झाम ज्या ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या, त्या परीक्षेचे रिझल्ट लागण्यास आता सुरुवात झालेली आहे. तथापि काही कोर्सेसचे रिझल्ट लागणे आणखी बाकी आहे. काही कोर्सेसचे रिझल्ट लागलेले आहेत. ज्या कोर्सचे रिझल्ट लागलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे राखीवमध्ये ठेवण्यात आलेले आहे. अर्थात आर-आर त्यांच्या रिझल्टची शीट पाहिली तर त्यावर आर-आर असं दिसत आहे. तर त्या आर-आर संदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आज बनवत आहे. या अगोदर सुद्धा आर-आरच्या संदर्भात व्हिडिओ बनवला होता. पण विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणखीन एक महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी पडलेलं आहे. तर त्या परिपत्रकाचं सुद्धा अवलोकन आपण या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र काकडे. राज बॉटने YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जर चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा व लाईक करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ही वेबसाईट आणि ह्या वेबसाईटवर प्रकाशित झालेले सर्क्युलर नोटिसेस या हेड अंतर्गत हे नवीन सर्क्युलर सबमिट द प्रेझेंट रिपोर्ट अँड इन्फॉर्मेशन बाय द स्टुडंट हुज रिझल्ट हेल्ड इन आर-आर. तर या सर्क्युलरचं आपण आता अवलोकन करणार आहोत. या सर्क्युलर मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे आर-आर राहिलेले आहेत म्हणजे रिझर्व्ह राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे त्या संदर्भात विद्यापीठाची मार्गदर्शक सूचना विद्यापीठाने दिलेली आहेत. तर ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. जे विद्यार्थी ऑफलाईन म्हणजेच OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा देणार होते, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नजीकच्या महाविद्यालयामध्ये जाऊन त्या केंद्रावर जाऊन त्यांनी परीक्षा द्याव्यात अशा सूचना विद्यापीठामार्फत देण्यात आल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाव्यतिरिक्त विद्यापीठाशी संलग्न इतर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली आहे किंवा त्यांच्याच महाविद्यालयातून परीक्षा दिलेली आहे. असे विद्यापीठाने आधीच सांगितलं होतं की तुम्हाला जर तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन परीक्षा देता येत नसेल तर तुमच्या घराजवळचे जे महाविद्यालय असेल त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. तर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांपैकी बहुतांश अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. परंतु काही निकाल हे जाहीर झालेले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन म्हणजेच OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा दिलेली आहेत, अशा काही विद्यार्थ्यांचे निकाल आर-आर आलेले आहे. म्हणजे रिझल्ट हे राखीव आलेले आहे. रिझल्ट रिझर्व्ह. तर त्या विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा आता जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्या संदर्भात हे परिपत्रक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आर-आर मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांनी ज्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली असेल त्या परीक्षा केंद्रावरील प्राचार्य, परीक्षा केंद्र प्रमुखांच्या मार्फत त्यांच्या सही शिक्क्यानिशी पेपरला बसल्याबाबत उपस्थिती अहवाल सोबतच्या विवरणपत्र अ मध्ये नमूद माहिती अचूक भरून संबंधित परीक्षा केंद्रात सादर करावी. सदरील माहितीचे विवरणपत्र व उपस्थिती अहवाल ज्या त्या प्राचार्य, परीक्षा केंद्र प्रमुख यांनी विद्यापीठात सादर करावा. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा असा हा पॅराग्राफ आहे. ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आर-आर आहे त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी सही केली होती, तुम्ही परीक्षा देत असताना OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा तुम्ही देत असताना तुम्ही उपस्थिती अहवालावर सही केली होती, तर तो अहवालाची एक झेरॉक्स आणि विवरणपत्र अ म्हणजे आता हेच परिपत्रकामध्ये या सर्क्युलरमध्ये खाली दिलेले विवरणपत्र आहे ते तुम्हाला भरायचं आहे. तर अशा दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला सही शिक्क्यानिशी प्राचार्य व परीक्षा केंद्र प्रमुख यांच्या सही शिक्क्यानिशी पुन्हा तिथेच सादर करायचं आहे महाविद्यालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये काय करतील तिथले कर्मचारी विद्यापीठाला ते फॉरवर्ड करतील. तर ज्या या ठिकाणी शेवटचा पॅराग्राफ आहे, सबब सर्व प्राचार्य परीक्षा केंद्र प्रमुखांना विनंती आहे त्यांच्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे व त्यांचे निकाल आर-आर आहेत अशा विद्यार्थ्यांच्या निदर्शनास सदरील बाब आणून द्यावी व सोबतचे विवरणपत्र भरून उपस्थिती अहवाल विद्यापीठास आपल्या मार्फत सादर करण्यात यावा ही विनंती. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दोन्हीही म्हणजे उपस्थिती अहवाल असेल किंवा आता हे विवरणपत्र जे आपण पाहणार आहोत, तर दोन्हीही सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला विद्यापीठामध्ये जाऊन आवश्यकता नाही. तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा दिली आहे या ठिकाणी हे दोन्हीही डॉक्युमेंट तुम्हाला तिथल्या परीक्षा म्हणजे त्या केंद्रावर ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याला ते दोन्ही डॉक्युमेंट भरून तुम्हाला द्यायची आहे व तिथले कर्मचारी, त्या केंद्राचे कर्मचारी ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या केंद्राचे कर्मचारी विद्यापीठामध्ये तुमचे हे डॉक्युमेंट सबमिट करतील. तर आता ते विवरणपत्र जे आहे त्या सर्क्युलरमध्ये दिले ते विवरणपत्राचं आता आपण अवलोकन करूया. पहा, ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट राखीव आहे, आर-आर आहे, राखीव निकालाबद्दल विद्यार्थ्यांनी भरायची संकीर्ण माहिती. विद्याशाखा म्हणजे तुम्ही कुठल्या शाखेचे आहेत, म्हणजे तुमचं कला, वाणिज्य, विज्ञान किंवा फार्मसी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, ती विद्याशाखा या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. हा फॉर्म लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वतःला भरायचा आहे.
विद्याशाखा या ठिकाणी टाकायची. त्याच्यानंतर वर्ग फर्स्ट इयर, सेकंड इयर जे असेल तो, परीक्षेचे नाव ऑक्टोबर 2020 असं तुम्हाला लिहावं लागेल आणि पुढे ऑफलाईन असं लिहायचं. त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव, विद्यार्थ्याचे नाव, तुमचं महाविद्यालयाचं नाव म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होतं त्या महाविद्यालयाचं नाव आणि परीक्षा दिलेल्या महाविद्यालयाचं नाव. समजा तुमचं महाविद्यालय औरंगाबादला असेल आणि तुम्ही जर जालन्याला परीक्षा दिली असेल, तर त्या परीक्षा जिथं तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तिथल्या कॉलेजचा कोड, हा कॉलेजचा कोड तुम्हाला तिथले केंद्रातले कर्मचारी तुम्हाला सांगू शकतील. त्यानंतर बैठक क्रमांक, तुमचा जो सीट नंबर होता तो सीट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. पी-आर-एन नंबर या ठिकाणी 16 अंकी पी-आर-एन नंबर या दिलेल्या स्पेसमध्ये जागेमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतरचा जो टेबल आहे या ठिकाणी समजा तुमचे रिझल्ट 4 किंवा 5 पेपरचे रिझल्ट रिझर्व्ह असतील तर तुम्हाला तो पेपरचा कोड या ठिकाणी लिहायचा, पेपरचे नाव या ठिकाणी लिहायचा, पेपरचा परीक्षा दिनांक लिहायचा, परीक्षेचे सत्र लिहायचं म्हणजे सकाळचं सत्र होतं त्याचा टाइम लिहावा लागेल तुम्हाला. त्यानंतर दुपारचं सत्र त्याचा सुद्धा टाइम तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल. समजा तुम्ही दुपारी पेपर दिला असेल तर त्या परीक्षेचं सत्र या ठिकाणी दुपारचं सत्र आणि त्या ठिकाणी टाइम लिहायचा आहे. जो टाइम हा दुपारच्या सत्रामधला तुम्हाला माहिती आहे. सकाळच्या सत्रात जर असेल पेपर तो सुद्धा टाइम तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सही करावं लागेल. तर एक पेक्षा जास्त जर तुमचे पेपर ज्या ठिकाणी आर आले असेल तर हे सगळे पेपर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. त्या पेपरचे कोड, पेपरचं नाव, पेपर परीक्षा दिनांक, परीक्षेचे सत्र व विद्यार्थ्याची स्वाक्षरी. तर लक्षात घ्या पेपरचा कोड जर तुम्हाला माहित नसेल, ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम दिलेली आहे तुमचा उपस्थिती अहवाल घेत असताना त्या ठिकाणी पेपरचा कोड तुम्ही त्या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्याला विचारू शकता. पेपरचे नाव सुद्धा तुम्ही विचारू शकता. पेपरचा दिनांक त्या उपस्थिती अहवाल असतो. परीक्षेचे सत्र सुद्धा त्या ठिकाणी परीक्षेचा टाइम असतो. परीक्षेचे सत्र सकाळचं होतं का दुपारचं होतं आणि या ठिकाणी तुम्हाला स्वतःची स्वाक्षरी करायची आहे. मग हा फॉर्म भरून तुम्हाला बघा या ठिकाणी दिलेले सदर विवरणपत्र व उपस्थिती अहवाल संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख प्राचार्य यांचे मार्फत विद्यापीठात सादर करावा ही विनंती आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांचे रिझल्ट आर म्हणजे राखीव राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी कृपया विद्यापीठामध्ये जाऊन गर्दी करू नये. तुम्ही ज्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा दिली असेल त्या परीक्षा केंद्रावरच तुम्हाला जायचं आहे व सोबतचा उपस्थिती अहवाल व हा फॉर्म जो आहे हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तर या फॉर्मची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ती तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट करा व सदरील फॉर्म भरून तुम्ही त्या केंद्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या केंद्रामध्ये तुम्हाला तो फॉर्म जाऊन जमा करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या रिझल्टच्या बाबतीतले अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट मी आपल्या समोर घेऊन येणारच आहेत. कृपया हे चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करावं. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.